सर्वोच्च न्यायालय, देशाचे उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून लोकशाहीचा विध्वंस करण्याचं काम या देशामध्ये आमचे महाविश्वगुरू करत होते आणि तिकडे जागतिक युद्ध थांबवण्याचं श्रेय हे चीन आणि पाकिस्तानने घेतलं आहे. शांती बैठक इस्लामाबादला होणार आहे, लक्षात घ्या. जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंधूरमध्ये ताब्यात घेणार होतात, जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंधूरमध्ये ताब्यात घेणार होतात, तिथे तुम्ही तुमचा झेंडा भाजपचा फडकावणार होतात, तिथे प्रेसिडेंट ट्रम्प, नेतन्याहू, इराणचे राज्यकर्ते बसून जागतिक शांततेवर चर्चा करणार. भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. भारतासाठी, हिंदुस्थानसाठी आणि प्रधानमंत्री मोदींसाठी आणि त्यांच्या संपूर्ण सरकारसाठी कसले विश्वगुरू, कसले महाविश्वगुरू. पाकिस्तानला जी प्रतिष्ठा यामुळे प्राप्त झाली त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांचं सरकार आहे भंपक आणि डरपोक. म्हणजे खऱ्या अर्थानं रुकवादी पापा. युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरूच आहे, वॉर रुकवादीवाले. आणि आत्ता या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल तर ही भारताला मारलेली चपराक आहे, मोदींना मारलेली चपराक आहे. प्रेसिडेंट ट्रम्प हे जर पाकिस्तानला थँक्यू म्हणत असतील, चीनला थँक्यू म्हणत असतील आणि हे दोन्ही आमचे शत्रू राष्ट्र आहेत, लक्षात घ्या, तर ही भारताला मारलेली सगळ्यात मोठी चपराक मोदी काळामध्ये आहे. खरं म्हणजे मोदीने आता सत्तेवर राहण्याचा अधिकारच नाही आहे. बोला. नाही, पण राऊत साहेब, तुम्हाला असं वाटतं की इराण बाबतीत भूमिका घेतली नाही, युद्ध बाबतीत भूमिका घेतली नाही, हे आपल्याला भूल किंवा मोदींना भूल? इराण हा भारत हा भारताची परिस्थिती, अवस्था या काळामध्ये मोदींमुळे डरपोक उंदरासारखी झाली. इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी काय करावं? टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं. टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं. काय? आज मैंने सऊदी अरबिया के प्रिंस से बातचीत की, आज मैंने जॉर्डन के प्रेसिडेंट और राजा से बात की, आज मैंने नेपाल के प्राइम मिनिस्टर से बात की, आज मैंने दुबई के शेख से बात की, आज मैंने ईरान के विदेश मंत्री से बात की, मेरी नेतन्याहू से बात हो गई. मैं टेलिफोन ऑपरेटरच्या कामात ते बिझी होते.